कधी-कधी आपण जे ठरवतो ना, त्यापेक्षा चांगलं काहीतरी होतं. बघा, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच मला आहे ना, शिशाचं बोरनहाण करायचं होतं. इलेक्शनमुळे सगळे शॉप बंद होते. त्यामुळे मुलं जे खाली खेळत होते ना, पतंग ते आणले होते. ते काही फार आवडेना. त्यानंतर मला ताईंचा कॉल आला, की "बघा, ह्या सगळ्या मुलांनी आहे ना, असे पतंग बनवले. तुला डेकोरेशनसाठी हवेत का? फोटो बघतास?" मी म्हटलं, "हो, मला अगदी असेच हवे होते." आणि हे सगळं आहे ना, मुलांनी आणि त्या ताईंनी बनवले होते. आम्ही त्या ताईंनी आणि एवढे सुंदर बनवले होते. त्या मदतीसाठी देखील आल्या होत्या. खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. तर इथे त्यानंतर आम्ही बघा पूर्ण असं बोरन्हाणसाठी तयारी करत होतो. मग एका ह्याच्यामध्ये चॉकलेट वगैरे, बिस्किट वगैरे व्यवस्थित ठेवले. त्यानंतर थोडंसं फुलांचं डेकोरेशन वगैरे केले आणि थोड्याच वेळामध्ये म्हटलं, आता मुलं वगैरे येतील, तोपर्यंत शिशाचे आम्हाला थोडे फोटोशूट करायचे होते. आता जर बोरनहाण करायचं आणि तयारी करायची आणि मुलांना शांत बसवायचा हा फार मोठा टास्क होता. तर सुरुवातीला शिशाने दागिने घालून दिले, पण थोड्या वेळाने तिने काढले. मुलं अजून दुसरीकडे गेले होते बोरनहाणसाठी. तोपर्यंत आहे ना, मी सगळ्यांना हळदी-कुंकू करून घेतलं होतं. कारण का मी ज्या दिवशी बोरनहाण करते त्याच दिवशी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम देखील करते. आणि हळूहळू मुलं यायला लागले होते. कारण का मुलांशिवाय ह्या कार्यक्रमाला शोभाच नाही आहे. त्यामुळे आम्ही थोडा वेळ वेट केला आणि मुलं आल्यावरतीच ह्या कार्यक्रमाला स्टार्ट केलं. तर सगळे मुलं आले होते. पहिल्या शिशाचं औक्षण केलं सगळ्यांनी आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात केली. तर शिशाला आहे ना, जसं बोरनहाण केलं तसं ती रडायला लागली, की "मम्मा", आणि नंतर मला म्हणते, "मम्मा, माझ्या अंगावरती चिवडा का टाकायला लागलेत सगळे?" असं तिचा प्रश्न होता. तर इथे सगळ्यांनी तिला आहे ना औक्षण केलं. आणि हे बघा, जसं मी बोरन्हाणसाठी एक ग्लास उचलून शिशाच्या डोक्यावरून टाकणार, तेवढ्यातच सगळ्यांनी, आणि स्पेशली स्वरूप तर एवढा हे करत होता ना, की मला हे चॉकलेट पाहिजे, ते चॉकलेट पाहिजे, आणि शिशा तेवढ्यात थोडीशी घाबरली होती आणि रडायला लागली होती. बोरनहाण झाल्यानंतर सगळ्यांना हळदी-कुंकू केलं आणि आजचा व्लॉग मी इथे संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद.